श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा 9 एप्रिल रोजी येत आहे. गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात. त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. चैत्र महिन्याची प्रतिपदा 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 सुरू होईल, तर 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी म्हणजे 9 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहण्याकरता आपण प्रार्थनाही करत असतो. आणि म्हणूनच आपल्याला या गुढीला ही एक वस्तू लावायची आहे, ज्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा राहील आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये वर्षभर भरभरून पैसा हा येणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य. झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा, अर्थात चैत्र पाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठून घराची स्वच्छता करावी, अंगास सुवासित तेल लावून अभ्यंग स्नान करावी, दारासमोर आपल्याला रांगोळी काढायची, त्याचबरोबर नवीन वस्त्र आपल्याला परिधान करायचे, देवांची आपल्याला विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि आपल्या घरातल्या मुख्य दरवाजाला आपल्याला आवर्जून आंब्यांच्या पानांचं तोरण हे बांधायचं आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारायची आहे. तर गुढी कशी उभारायची, ती उभारताना तुम्हाला कोणत्या काळजी घ्यायच्या त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला अगदी थोडक्यात देते. गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केलेली असते. ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुवून पुसून घ्यावी. आता एक बांबू घ्यावा. बांबू हा आपल्या शरीर रचनेत मणक्याचे प्रतीक, कणखरतेचे प्रतीक मानले आहे. त्यावर हळद, कुंकू, अष्टगन याचे 6 टिपके लावावे. त्यानंतर रेशमी भगवे वस्त्र हे बांबूला परिधान करावे. त्यानंतर गुढीला आंब्याची डहाळी बांधून घ्यायची. त्यानंतर कडू लिंबाचा पाला लावायचा आहे. गुढीला साखरेची गोड गाठी बांधायची आहे. त्याचबरोबर फुलांचा हार लावून त्यावर आपल्याला तांब्या हा ठेवायचा आहे. अंगणात रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवायची आहे. काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजाही करायची आहे. त्याचबरोबर गुढीला नैवेद्य दाखवून अगरबत्ती लावून घ्यायची आहे. अशा रीतीने आपल्याला गुढीही उभारायची आहे. आता गुढीला आपल्याला जी वस्तू लावायची होती किंवा जी वस्तू बांधायची होती ती म्हणजे आंब्याची डहाळ. जी आंब्याची डहाळ आपण गुढीला बांधणार आहेत त्या डहाळमध्ये जी आहे बरोबर 11 पानं असणं गरजेचं आहे. अशीच आंब्याची डाळ जी आपल्याला त्या गुढीला बांधायची आहे आणि ह्या डाळेपासूनच आपल्याला उपाय जो आहे तो करायचा आहे. गुढी ही सकाळी उभारली जाते आणि संध्याकाळी हळद, कुंकू, फुलं वाहून आपण गुढी जी आहे ती उतरवतो. तर जेव्हा आपण ही गुढी खाली उतरवणार त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आंब्याची 11 पानं ठेवलेली आपण त्या गुढीला बांधलेली आहेत त्याच्यातलं एक पान आपल्याला आंब्याचं घ्यायचं आहे. त्याचबरोबर कडुलिंबाची पानंसुद्धा आपण गुढीला बांधत असतो. तर त्या कडुलिंबाची जी आहे आपल्याला 3 पानंही घ्यायची आहेत. आता आपल्याला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये आपल्याला एक आंब्याचं हे पान, त्याचबरोबर 3 कडुलिंबाची पानं ही ठेवायची आणि त्याची एक पोटली ही आपल्याला तयार करून घ्यायची. आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पण आपण धान्याचा साठा करतो, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही गहू असतील, तांदूळ असतील, ज्वारी असू दे, बाजरा असू दे, जे पण तुमच्या घरामध्ये धान्य आहे त्या धान्यामध्ये आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे. ही पोटली जे आपण धान्यामध्ये ठेवणार ते आपल्याला माता अन्नपूर्णेला प्रार्थना करायची आहे. कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि अन्नपूर्णा माता ही
धनधान्याची देवता आहे आणि जर आपण तिला प्रार्थना केली, मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये कायम धन धान्य सुख समृद्धीने घर माझं भरलेलं असावं, माझ्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची दारिद्र्यता आली नाही पाहिजे, माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहिलं पाहिजे, माझ्या घराची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे, अशा रीतीने आपल्याला ही पोटली ठेवताना माता अन्नपूर्णेला प्रार्थनाही करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण ही पोटली आपल्या धान्यामध्ये ठेवत असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. कारण आंब्याच्या झाडाला साक्षात महादेवांनी वरदान दिलेलं की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडापासून की आंब्याच्या पानांपासून कोणताही उपाय किंवा सेवा केली जाईल त्या घरावर विशेषतः माता लक्ष्मीची कृपाही होत असते. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आहे मंगळवार, आणि मंगळवार हा बजरंगबलींना समर्पित आणि आंबा हा बजरंगबलीचं आवडतं फळ आहे. आणि ज्या घरामध्ये आंब्याच्यापासून किंवा आंब्याच्या पानांपासून कोणताही उपाय केला जातो त्या घरामध्ये विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते. त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न हे येत नाही. आणि म्हणूनच जे प्रत्येकाने गुढीपाडव्याच्या दिवशी ह्याच पद्धतीने आंब्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.